नुसतं असं वाजवायचं आहे, डुन डुन. ते बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नेक्स्ट व्लॉग. तुम्हाला तर माहितीच आहे की मम्मी रोज बनवते फोटो, पण या टायमाला मी बनवणार आहे कारण की माझी हाऊस होती ती. पण आजचा माझा टॉपिक आहे गिटार. तुम्हाला ही गिटार दिसते आहे. असे खूप सारे गिटार्स असतात, टाईप्सचे गिटार असतात. जसे ह्याच्या अलावा इलेक्ट्रॉनिक असतात, खूप काय काय असतात. आणि हे बेसिक्स आहे लर्न करायला. तर आता आज आपण बेसिक्स गिटारने लर्न करणार आहे, जे थोडंफार असंच मला जे येतं थोडंफार ते. पण आता मी गिटार क्लासमध्ये जातो. पण आता माणसांची बॉडी कशी असते तसाच गिटारची पण बॉडी असते. कसं माहिती, शॉर्टकटमध्ये आपलं प्रॉपर ह्याला बॅक बोलतो, ह्याला स्टमक बोलतो, पण त्याचं तसं नसतं. ह्याला आपण हेड बोलतो, हे पूर्ण नेक असते. आणि हे पाठीमागीचं सगळं बॅक असतं. बॅक इथे डिफरन्स असतं माणसांच्या बॉडी आणि गिटारच्या बॉडीमध्ये. आणि हे पण असतं, तुम्हाला हे दिसतं आहे व्हाईट. या व्हाईटला बोलतात नट. आणि हे जे बॉक्स असतात ना, या बॉक्सला आपण बोलतो बॉक्स नंबर 1, बॉक्स नंबर 2. आणि हे जे व्हाईट असते ना, ते व्हाईटला असं दाबायचं, म्हणजे व्हाईटला असं दाबायचं आणि असं मारायचं. हे बघा, असं छान आहे ना, असं वाजायचं. आणि हे जे होल आहे ह्याला साऊंड होल बोलतात. आणि ह्याला आपण ब्रिज बोलतो. ह्याला आपण ब्रिज बोलतो. आणि स्ट्रिंगचं पण नाव असतं. हे सगळे स्ट्रिंग असतात. एक स्ट्रिंगचं नाव आहे ए, दुसऱ्याचं आहे नाही, हा जो फर्स्ट आहे त्याचं नाव आहे ई, आणि दुसऱ्याचं नाव आहे बी, आणि दुसऱ्याचं नाव आहे, तिसऱ्याचं नाव आहे जी, आणि चौथ्याचं नाव आहे डी, आणि जो आहे ना फिफ्थ आहे त्याचं नाव आहे ए, आणि जो लास्ट आहे ना सिक्स्थ त्याचं पण नाव ईच आहे. तर ह्याचं फुल फॉर्म आहे एव्हरी बॉय गेट डर्टी आफ्टर इटिंग. हे लक्षात एवढं राहणार ना? हां, राहणार. पण आता आपण काहीतरी शिकणार आहे ज्याच्यामध्ये आहे एक काहीतरी खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, हे आता सेकंड ठीक आहे. आता सेकंड लाईन जी आहे, म्हणजे सेकंड बॉक्स जो आहे ना, सेकंड बॉक्स नंबर सेकंड, त्याची जी ही लाईन आहे ना, ही लाईन दिसतंय तुम्हाला, ही त्याच्यावर आहे ना मिडल फिंगर असा ठेवायचा. आणि नंतर हा जो फिंगर आहे ना तो थर्ड लाईनवर ठेवायचा, आणि मिडल फिंगर फर्स्ट लाईनवर ठेवायचा, म्हणजे फर्स्ट स्ट्रिंगवर. आणि जो आहे ना हा फिंगर आहे तो थर्ड लाईनवर ठेवायचा. आणि जो हा आहे दिसतोय, हा फिंगर सेकंड लाईनवर ठेवायचा. हे बघा, असं सेकंड लाईनवर ठेवायचा. आणि नंतर आपल्याला नुसतं असं वाजवायचं आहे, डुन डुन. ते बघा, शिकायचं असेल ते एका स्ट्रिंगला असं करून राहायचं, असं करत राहायचं, अपडाऊन. हे बघा, असं. आणि एक तर विसरूनच गेलो, आपण वाजवतो ह्याला पिक बोलतात. पिक. ह्याच्याकडे खूप टाईप्स असतात कलर्सचे, पण मी असंच घेतलेला आहे, हा काळा कलरचा. आणि हॅपी बर्थडे वाजवायचा आहे तर असं वाजवायचं, टक्स ठेवलाय माझ्या नावावर, मला ठेवायचं होतं. आता सेकंड स्टेप आहे, ही जी लाईन दिसते तुम्हाला, तसंच ही जी फिफ्थ लाईनवर आहे ना मिडल फिंगर ठेवायचा असा, आणि हा जो फिंगर आहे ना तो सिक्स्थ लाईनवर ठेवायचा, आणि असं करायचं. हे बघा, हे आहे ना, मी तुम्हाला 5 मिनिटं देतो ट्राय करायला. जर तुम्हाला जमलं तर नक्की कमेंट्सला द्या. जसं की हे 5 मिनिटाचंच आहे, जर तुम्ही मन लावून केलं तर. तसं मी 5 मिनिटाचंच केलेलं, कारण की मी खूप मन लावलेलं आहे इथे. आणि जर तुम्हाला हे जमलं तर नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि लाईक करा आणि फॉलो करा. बाय बाय.